नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे. सुपर स्पोर्ट्स पार्क सेंचुरियनच्या थंडगार हवेमध्ये दोन गरमागरम शतकं बघायला मिळालेली आहेत. पहिलं होतं KL राहुलचं आणि दुसरं होतं डीन एल्गरचं. KL राहुलच्या शतकाने भारतीय संघाला 250 धावांच्या जवळपास टप्पा गाठता आला, तर डीन एल्गरच्या शतकानी सुद्धा दक्षिण आफ्रिकेला 250 धावांचा टप्पा गाठता आलेला आहे. फरक एवढाच आहे, भारतीय संघाचा ऑल आऊट झाला आणि ज्याच्यामध्ये KL राहुलनी शतक केलं, तर दुसरीकडं डीन एल्गरच्या शतकानी दक्षिण आफ्रिकन संघ हा आघाडी मिळण्याकडे प्रवास करू लागलेला आहे. हाच फरक आहे. आणि ह्याच्याबाबतच तुम्हाला जर का आपली मतं मांडायची असली तर प्लीज माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूबचं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस हा फार अपेक्षेंनी भरलेला होता, कारण भारतीय संघाचं तळातलं शेपूट जे आहे ते किती काळ वळवळणार ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. KL राहुलचं बॅटिंगच्या बाबतीत काय कौतुक करावं मला खरंच कळत नाही, कारण ह्या पठ्ठ्याने आत्तापर्यंत कसोटी शतकं जी केली आहेत त्याच्यापैकी फक्त एक कसोटी शतक हे चेपॉकला म्हणजे चेन्नईला केलेले आहेत. ते सोडलं तर एक ओव्हलला, दुसरं मेलबर्नला, तिसरं कोलंबोला, नंतर इथे सेंचुरियन सुपर स्पोर्ट्स पार्क सेंचुरियनला 2 शतकं. गेल्या टेस्टमध्ये सुद्धा त्यांनी इथं शतक केलेलं होतं, या टेस्टमध्ये सुद्धा शतक केलं आहे. आणि या शतकाचं महत्त्व मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. अगदी कधी नव्हे ते सुरंदरलेले आकडेवारी सांगतोय, याचंसुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण ज्या वेळेला अश्विन आऊट झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 121 होती. त्याच्यानंतर 124 धावा भारतीय संघाने जोडल्या, ज्याच्यामध्ये 90 धावा या KL राहुलच्या होत्या. होय, ही आकडेवारी खरी आहे, कारण पहिल्यांदा शार्दूल ठाकूर, नंतर बुमराह आणि त्याच्यानंतर सिराज ह्यांना हाताशी घेऊन KL राहुलनी जो काही किल्ला लढवला आहे त्याला तोड नव्हती. समोरचे बॉलर्स हे चांगला मारा करत सुद्धा असूनसुद्धा बाकीचे भारतीय फलंदाज जिथं चकत होते तिथं यांनी टकाटक फटकेबाजी केली. या शतकामध्ये सुद्धा त्यांनी 14 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारलेले आहेत. शतक करताना सुद्धा त्यांनी मारलेला फटका हा लाजवाब होता. त्याच्या या शतकामुळेच भारतीय संघाला 250 धावांच्या जवळपासचा टप्पा गाठता आला. 245 धावा आपण केल्या आणि त्याच्यानंतर भारतीय संघाला जर का सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायचं असतं तर सुरुवातीला विकेट मिळवणं हे गरजेचं होतं. डीन एल्गर का कहना है कि एक बॉल पे नाम लिखा होता है जब ऐसा विकेट होता है, तो ऐसे विकेट पे ये पॉजिटिव माइंडसेट रखना कितना ज़रूरी होता है, क्योंकि हैंग ऑन करके तो ज़्यादा काम होता नहीं, स्कोर करना पड़ता है. और आपके जो शतक है वो आउटसाइड इंडिया लोग तरसते हैं एक एक सेंचुरी के लिए, आपके इतने सारे आ रहे, तो ये सब कैसे आप सम अप करोगे? जी सही बोला उन्होंने. एज एन ओपनर मैं आई कैन अंडरस्टैंड कम्प्लीटली व्हाट ही मीन्स बाय the ball has your name, one ball has your name. So important है ऐसे विकेट पे कि आप कॉशन और एग्रेशन का अच्छा बैलेंस ढूंढे. ये ऐसे विकेट नहीं है कि जस्ट बिकॉज इतना सब कुछ हो रहा है यू कैन गो एंड जस्ट स्टार्ट प्लेइंग शॉट्स फ्रॉम बॉल 1. इतना भी इजी विकेट नहीं है. ऐसे करके भी आप आउट हो सकते हो. ओवर एग्रेसिव भी नहीं हो सकते, ओवर कॉशियस भी नहीं हो सकते. तो जस्ट बहुत इम्पॉर्टेंट है कि वो बीच का जो बैलेंस आप जो कोई भी प्लेयर वो ढूंढ सकता है, वो यहाँ पे रन बनाता है या कोई भी डिफ़िकल्ट विकेट में रन बनाता है. बट ऑल्सो इम्पॉर्टेंट है कि थोड़ा आपको क्लियर रहना पड़ेगा कि 1-2 शॉट्स है जहाँ अगर वहाँ पे बॉल आया तो आपको बाउंड्रीज मानना ही पड़ेगा, जैसे डीन एल्गर ने भी किया. जो भी थोड़ा भी लूज़ बॉल मिला उन्होंने बाउंड्री मारा तो वो बॉलर पे प्रेशर डालता है एंड बॉलर फिर उसके बाद थोड़ा सा डिफेंसिव हो जाता है उनका अप्रोच. जब उनका डिफेंसिव होता है तो एज अ बैट्समैन आप you're in a slightly higher और one step ahead रहते हो आप गेम से, और you can play off that session और रन तभी easily बनता है. तो वो हर सिचुएशन, हर गेम, हर पिच में वो ही रहता है कि कौन किस पे ज़्यादा प्रेशर बना सकता है. इफ़ द बैट्समैन डज इट देन बैट्समैन एंड द बैटिंग टीम को वो एडवांटेज है. अगर बॉलर्स वो कर सकते हैं तो उनके लिए एडवांटेज है. आउट ऑफ इंडिया सेंचुरीज जी, जैसे मैंने कहा, जस्ट गॉटन रियली लकी एंड यहाँ पे मज़ा आता है. वैसे यू नो लाइक आई सेड, आपको कभी ऐसे फीलिंग नहीं आएगा कि आप सेट हो.
you'll keep playing and missing the ball. So every time you play and miss the ball, एकदम से you tell yourself कि चलो वापस focus करना पड़ेगा, इतना easy wicket नहीं है, and you don't, even if you're batting 70-80, आपको ऐसे feeling नहीं आएगा कि अभी set है, अभी रन बना सकते, 1 घंटे में 30-40 रन बन जाएंगे, ऐसे कभी feeling नहीं आता. So शायद वो एक चीज़ है जो मुझे हेल्प करता है कि योर फोकस इज़ ऑन वन बॉल एंड आप ज़्यादा सोच नहीं रहे हो या ज़्यादा लंबा या ज़्यादा दूर की सोच नहीं रहे हो. मोहम्मद सिराजनी ज्या वेळेला एडन मार्क्रमची विकेट काढली त्यावेळेला असं वाटलं की यश आशा जिवंत झालेल्या आहेत. कारण मला तरी असं वाटतं डीन एल्गर आणि एडन मार्क्रम हे दक्षिण आफ्रिकन संघाच्या बॅटिंगचे आधारस्तंभ आहेत. ह्या दोघांनाही ओपनिंगला पाठवून एका अर्थाने एक रिस्क घेतलेली होती आणि त्या रिस्कमुळे भारतीय संघाला एक संधी होती की जर आपण 2-3 विकेट पटापट काढल्या असत्या तर गोष्टी बदलल्या असत्या. डीन एल्गरचं मला वाटतं त्याला म्हणजे फिल्डिंग साईड ही अक्षरशः डोकं धरत असेल. कारण हा बॅट्समन सुरुवातीला इतक्या वेळाला खराब खेळतो, चकतो, परंतु आऊट होत नाही. त्यांनी आज अक्षरशः त्याला 4-6 वेळा बॉल लागले. मांडीवरती असू देत, छाताडात असू देत, ग्लोव्जवरती असू देत, पण या पठ्ठ्याने विकेट सोडलं नाही आणि जम बसल्यानंतर त्यांनी सुपर बॅटिंग केली. एडन मार्क्रम आऊट झाल्यानंतर जॉर्जीनी त्याला थोडीशी साथ दिली. गंमत बघा, ज्यावेळेला डीन एल्गर समोर फटके मारून धावा करत होता त्यावेळेला जॉर्जीच्या धावा या सगळ्या विकेटकीपरच्या मागं होत्या. आणि मला वाटतं उपहारानंतर रोहित शर्मानी एक चूक केली. ती चूक अशी होती की त्यांनी एकाच वेळेला प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूरला बॉलिंग दिली. त्यामुळे दोन्ही बाजूनी त्या मानाने कमकुवत मारा असल्याने त्याचा फायदा जो होता तो डीन एल्गरनी उचलला. अनुभवी बॅट्समन आहे हो, 80पेक्षा जास्त कसोटी सामने त्यांनी खेळलेले आहेत आणि या सामन्यामध्ये त्यांनी जी बॅटिंग केली ती लाजवाब होती. कारण नॉर्मली तो अत्यंत खडूस हळू धावा जमा करतो. आज त्यांनी 19 चौकार मारले आणि शतक ठोकलं आणि शतक ठोकल्यानंतर त्यांनी जे काही सेलिब्रेशन केलं त्याच्यातनं त्याची जिद्द, त्याचा आनंद हा लक्षात येत होता. कारण ह्या कसोटी मालिकेनंतर डीन एल्गर निवृत्त होणार आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. That this wicket is the best one. You like to wicket like this when you're batting, ball is jumping around, stopping a bit, coming fast. So it's a tough time to bat on. What would you like to say about today's inning? Maybe sitting here now, I can actually say I think it's quite a good wicket. I think if there was more sun on it, it might have been a little bit tougher. But yeah, it's obviously the conditions are in the favour of the bowlers naturally because of the overhead conditions and obviously the greenness of the wicket. Yeah, just things just went my way really. It could have been another batter on another day. So yeah, just happy to be contributing once again. Satisfying. Definitely, yeah. Still got unfinished business tomorrow. Hopefully I can kick on and try and do what I did today. I might be waking up a little bit sore tomorrow. I haven't batted that long in with the intensity obviously that the Indian bowlers brought. So yeah, but I'll worry about that tomorrow. त्याच्यानंतर ज्या वेळेला खूप अडचणी वाढायला लागलेल्या होत्या तेव्हा बुमराहनी लागोपाठ 2 विकेट काढल्या आणि त्यामुळे थोडंसं भारतीय संघाकडे पारडं परत यायला लागणार होतं. परंतु डीन एल्गरनी ते येऊन दिलं नाही आणि त्याला बरोबर बेडिंगहम हा जो नवीन पदार्पण करणारा बॅट्समन होता 5000पेक्षा जास्त धावा 50च्या ॲव्हरेजनी प्रथम श्रेणीमध्ये केल्यानंतर त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. अर्धशतक करून त्यांनी विश्वास सार्थ ठरवला. डीन एल्गर बरोबर त्यांनी पार्टनरशिप केली आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकन संघाला आता आघाडीकडे मार्ग घेता आलेला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने जर का बोलायचं झालं तर सिराज आणि बुमराह सोडून बाकीच्यांची बॉलिंग ही चांगली झालेली नाही आहे. अश्विनचा प्रभाव तर पडलाच नाही आणि त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णाला कळून चुकलं असेल की इंटरनॅशनल क्रिकेट म्हणजे काय असतं. शार्दूल ठाकूरनी आज पायावरती खूप बॉलिंग केली ज्याचा फायदा हा एल्गरनी बरोबर उचलला आणि बेडिंगहॅमनी त्याच्या छोट्या अर्धशतकी खेळीमध्ये सुद्धा त्याच्यातली गुणवत्ता दाखवून दिली. भारतीय संघाची लाईन ही सिराज आणि बुमराह सोडून बाकीच्यांची चुकली असं माझं तरी मत आहे. तुमचं मत काय मला जरूर सांगा. 2 दिवसाचा खेळ झालेला आहे. रोज
प्रकाशामुळे खेळ थांबवायला लागतोय. ओव्हर्स मागं पडलेले आहेत तरी सामना मात्र पुढं सरकलेला आहे. मी नेहमी म्हणतो 40 जणं आऊट व्हायला लागतात, रोज 8 बॅट्समन आऊट व्हायला पाहिजेत. या दृष्टीने जर का सामना पुढं सरकला तर त्याचा रिझल्ट लागतो. भारतीय संघाचा ऑल आऊट झालेला आहे, दक्षिण आफ्रिकन संघाचा निम्मा संघ गारद झालेला आहे, म्हणजे सामना हा पुढं सरकलेला आहे. त्यातनंही हवामानाची आता गोष्ट अशी झालेली की सामन्याच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या दिवशी लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे. पहिले 2 दिवस ढगाळ हवामान, थंड हवामान होतं, आता मात्र लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे. याच्यामध्ये लख्ख खेळ कोण करतं हे बघायला लागणार आहे, कारण भारतीय संघ आत्ता तरी पिछाडीवरती आहे. त्यांना जर का मुसंडी मारायची असली तर दक्षिण आफ्रिकेचा डाव, उरलेले खेळाडू लवकर बाद करायला लागतील. ही गोष्ट म्हणावी तेवढी सोपी नाही आहे. ती करामत कोण करून दाखवायला लागेल हेच बघायला 3ऱ्या दिवशी मी सुपर स्पोर्ट्स पार्क सेंच्युरियनला येणार आहे. तुमचं मत काय आहे? KL राहुलच्या शतकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बुमराच्या सिराजच्या माऱ्याबद्दल काय वाटतं? आणि डीन एल्गरच्या खडूस अप्रतिम बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी जरा प्रेस कॉन्फरन्स अटेंड करतो. बाय बाय.